नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई महापालिकेच्या विकास निधीत सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघाचे वर्चस्व. गेल्या 3 वर्षात 99% निधी महायुतीच्या प्रभागात वितरित. दिव्यांग विशेष शाळांमध्ये शिक्षक समायोजनेसाठी तुकाराम मुंढेंची SOP जारी. मान्यता रद्द झाल्यास तातडीने बंद. सांगली महापालिकेत अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा धुमाकूळ. पक्षांनी यादी उशिरापर्यंत जाहीर न केल्याने गोंधळ. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत नाराज भाजप आणि राष्ट्रवादी बंडखोरांना शिवसेनेतून उमेदवारी. 68 पैकी 54 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार. शिक्षक भरतीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे. शिक्षण आयुक्त कार्यालयावरचा ताण कमी करण्यासाठी शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये महिलेची हत्या. आरोपीला पोलिसांनी केली अटक. पैशाच्या वादातून हत्या केल्याची कबुली. बुलढाण्यात अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्याने 5 एकर आंबाबाग नांगराने फोडली. कृषी विभागावर व्यक्त केली नाराजी. शिरूर तालुक्यात आणखी एक बिबट्या जेरबंद. आतापर्यंत वन विभागाने 29 बिबटे पकडले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत खानापूर ज्वेलर्सच्या दरोड्याचे 48 तासात उलगडले रहस्य. 5 आरोपी ताब्यात तर 70 लाखांहून अधिक दागिने हस्तगत. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे ठिय्या आंदोलन. योग्य कारवाई न होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार. महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.